नमस्कार नमस्कार माझे भाऊ आपला आहे रायगड. आज रायगडची ट्रेकिंग आहे. पूर्ण दिवसभर रायगड फिरणार आहोत आपण. काल संध्याकाळी निघलो 6-6:30 वाजता. रात्री 2:30 वाजता पोहोचलो आपण इथे. टेक अ लुक ॲट दिस व्ह्यू. सगळ्यांचा लाडका संकेत. आता आम्ही आलेलो आहोत रायगड किल्ला. या करतात ते गोल आणि रायगडावर जाताना पायऱ्याच आहेत ते चिकट झालेले आहेत. पण काही ना काही करतोय. नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आज रायगडला आलोय. इकडे धुका वगैरे बघा, पूर्ण नेचर बघा कसं झालंय. पूर्ण आमची टीम आले. दुर्गस्पर्श पूर्ण कसं वातावरण झालं एकदम. रायगडावर येऊन एवढा आनंद झालाय आम्हाला, एवढा आनंद झालाय आता शब्दात आम्ही व्यक्त नाही करू शकत. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराज आहे. आज आम्ही आलेलो आहे रायगडवर. रायगडची मोहीम काढली आमच्या दुर्गस्पर्शने. बघा ना किती भारी धुका भरलाय. धुका बघू शकता तुम्ही. एकदम मस्त एवढा वातावरण बघा कसं आहे पूर्ण एकदम. काय सांगू आता, जाम भारी. बाकीचे पोरं पुढे गेलेत, आम्ही दोघे पाठी आहे. पोरा पुढे गेल्या, आम्ही पाठी आहे. पाठी झाली. आता थोडा पुढे आलो. थोडा थोडा हल्लो हल्लो पुढे जातो आम्ही. चला तर मग पुढे भेटूया. पुढे भेटू. जय शिवराय. हे थांबा, तर आपली पोरं आपल्याला भेटलेली आहेत. आपले मंडळी भेटलेले इथं स्टॉप घेत थांबलेले इथं. तुम्हाला दाखवतो थांबा. सगळ्यांचे चेहरे बघा किती मस्त. हे बघा इकडे आहेत सर्व. उठून उठलेले आहेत. हे पोरा नमस्कार बोला. राम राम पाहुणं. हे बघा इकडे बघ, इकडे बघ. हरी विठ्ठल, हरी विठ्ठल. जय हा, जय जय शिवराय. शिवराय. भजन मंडळी, जाधव, संकेत, हा रोहित, गिरीश, हा निलेश, दिल्यानी अक्षय, गोल्या दिल्या गोल्या. आदित्य, आणि नवीन माणसं बसलेत. शुभम आणि ते दोन. तेजत जाधव. तर तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊन? वाटलं रायगड. काय वाटते काय? पाय वगैरे काय दुखतात का तुमचे? दुखत असेल तर दाबून देतो लगेच. शुभम शैलेश दादा कुठे गेला आपला? शुभम दादा कसं वाटलेलं? तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला ट्रॅक पूर्ण झाल्यावर सांगेल. नाही, आता दोन शब्द सांगा तर बरा होईल. तेच ना, आम्हाला पूर्ण पण बरं अनुभव वाटलं. घेतल्यावर तुम्हाला मी सांगतो असं आहे. अर्ध्या अनुभवाचा सांगून टाक. चला मग भेटूया नंतर, पुढे भेटूया. तर आपली बाकीची मंडळी पाठी होती, तुम्ही बघू शकता. आणि दोघे जण पुढे आहेत, ते बघायला बसलेत. थांबा जरा त्यांना विचारू आपण. कसं वाटलं तुम्हाला रायगडला येऊन? बिझी वाटत. त्या सुंदरीच्या रील लावलेला या मोठा भजन मंडळी दुका. चला भेटूया पुढे. ते माकडाने मग वाईट काम केलं. आम्ही आता महादरवाजातून आतमध्ये आलो. मस्त एकदम भारी उरूस.
भावांच्या वस्तू बघा ना. तेजस बबन गजानन त्याचं नाव काय माहिती का? अलिमदुल्ला सुंदर टोपे. हा आहे जगदीश्वर मंदिर रायगडावरचा. चला पाहूया आतमध्ये. ही आहे पूर्वीच्या काळची बाजारपेठ. किती मस्त आहे. इथे समजा काहीतरी लागत असेल बाजारपेठचं सामान तिथे समोर ठेवलं जातं. हे मागे इथे बाजारपेठ पेठेचे इकडे समजा गोडाऊन टाईप काहीतरी ठेवलं असेल वगैरे. इकडे अजून पूर्णपणे असं सामान ठेवायला वगैरे असेल. पूर्ण बॅग खोल्या आहेत मस्त मोठ्या मोठ्या. इकडे सुद्धा सेम सगळ्यांचं पण एकसारखंच बांधकाम आहे सगळ्यांचं मोस्टली. खूप मोठी बाजारपेठ आहे. खूप मोठी बाजारपेठ आहे ॲक्च्युली. हे पूर्ण बाजारपेठ आहे. दिसत पण नाही अजून पुढे आले प्लस इकडे आहे बाजारपेठ. खूप मोठी बाजारपेठ. हा सूर्य आणि कारखाना. हे बघा महाराज. आणि हे बघा वातावरण इकडे ढग मस्त आलेले ना. काय क्लिअर होते वातावरण. खूप छान वाटतं. काय नाही काय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा.
राणी महाल आहे. राणी महाल आणि पाखरू जातात तिकडे. मागे घरं वगैरे आहेत, जायला रस्ता आहे कुठेतरी. आणि हे इकडे आलो तर हे शौचालय आहे तिकडे त्या काळचे. कसं आहे बघ, असं वाटतं इथे संपलं स्ट्रक्चर. समजत नाही तिकडे काय सेम. बघ इथून डायरेक्ट खाली पडत होतं. इथे पहिलं याची पण लोकांना इथे राहायची ना, इथं करून झालं. आणि शौचालय इकडून सेम. हे बघा इथनं कसं आहे 3 मिनारला जायला. चल 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 खाली बघून चल. इथे बघा आदित्य आता परत. हे आपण आलो मिनारामध्ये. पुन्हा एकदा एक भुयार. थंडी वाजते. मी रेनकोट नाही घेतलेला अर्ध्या रस्ते पुढे चाललेले. रेनकोट ठेवा नारा त्याच्याकडे दिला. दरवाजा चांगलं सपोर्ट केलं. पाऊस वगैरे आम्हाला खूप सुंदर आहे नजारा. मोबाईलमध्ये तर एवढा खास दिसत नाही पण ॲक्च्युअलमध्ये सुंदर आहे खूप. प्रवास सुरू झालेला आहे आपला. आणि हा व्ह्यू बघून घ्या आता. पूर्ण क्लिअर झालेला आहे. किती सुंदर दिसत आहे. आपण आता उतरतोय महादरवाजाच्या खाली. तिथं महादरवाजा आहे आणि इथून व्ह्यू बघा. हा इथून डोंगरांचा व्ह्यू काय सॉलिड आहे. काय दिसतंय. किती सुंदर आहे. किती सुंदर आहे. काय आहे समजेल तशी. आणि मागे ते किरणं आलं. किरणं बघा कशी आली सूर्याची. एक नंबर मे बी मोबाईलमध्ये नाही कॅप्चर होत एवढं पण डोळ्याने काय दिसतंय ना ते व्यक्त नाही करू शकत मी जेन्युइन. तुमचं काय मत आहे शुभम? मयूर काय वाटतंय तुला? जाम भारी वाटतंय. काय दिसतंय. सूर्याने बॅटरी मारले वरतून. चला आता आमचा परतीचा प्रवास अर्धा झालेला आहे. अर्धा नाही बघायला गेला तर पूर्ण सगळाच झालेला आहे. थोड्या वेळाने आम्ही गडाच्या खाली पूर्ण उतरू. लास्टला फक्त मी शुभम आणि आदित्य राहिलोय. बाकीची मंडळी पुढे गेल्यात. आता आपण इथून असं झालोय बट लुक ॲट दिस. हा टकमक आहे रायगडाचा. आणि हे आपले दोघं जण. आणि इकडे बघा काय दिसतंय यार. यू कॅन्ट इमॅजिन हाऊ गुड दिस इज. आणि हे ढग बघा. आपण एवढ्यावरती आलो की ढग खाली आहेत. इथून हिरकणी उतरलेली. हिरकणी बुरुज बोलतात त्याला. हिरकणी उतरल्यानंतर मग हा बुरुज बांधलेला आहे. तटबंदी बांधलेली आहे. शत्रू पण तिथनं जर तिथून कोण माणूस उतरू शकतो. चढू सुद्धा शकतो. या दूरदृष्टीच्या कारणाने छत्रपती शिवाजी महाराजांनी तो बुरुज बांधायला लावला इंदलकरांना.
शिवाजी महाराज